शेताकडे आलेले आपल्या रानात आलेले मेंढर तर म्हणजे आपले धनगर बंधू जवळचेच आहे आपल्या शेजारच्या गावचे तर आलेले आपल्याकडं मेंढर घेऊन तर त्यांचं आपण थोडीशी मुलाखत घेऊ आणि ते कधी म्हणजे किती वर्षापासून मेंढर पालन करता किंवा त्यांचं उत्पन्न किती ते बघू। तर त्यापूर्वी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्याचा तुम्हाला फायदा पण होऊ शकतो आणि इतरांना पण शेअर करा, लाईक करा। लाईकनं काय होतं यूट्यूब पुढे पाठवतं आणि इतरांना त्याची मदत होईल। तर बघा आपल्याकडं म्हणजे आता मेंढर एवढे सारे मेंढरांचं नियोजन म्हणजे खूप महत्त्वाचं राहतं कारण सोपी गोष्ट नसते। दुसऱ्याच्या रानात लोक शिव्या देतात, खूप म्हणजे सहन करण्याची कॅपॅसिटी असते त्यांच्यात। जो मेंढर पालन असतो जो मेंढी पालन करतो ना त्यात खूप कॅपॅसिटी सहनशीलता असते कारण लोक अक्षरशः शिव्या देतात त्यांच्या शेतात गेले तर। पण आमच्याकडे तसं काही नाही, तसं पण शेत तसं पण आता नांगरणी करायची पावसाळा जवळ येतोय तर मग जाऊ द्या ना, एक मेंढरच तर खात आहे त्यांच्या पोटालाच खात आहे, ते काही घरी नेत नाही माती, त्यामुळं चरायला काही हरकत नसते आहे की नाही। त्यामुळं खूप दूरहून येतात, जवळजवळ आमच्याकडं नगर साईटहून सुद्धा मेंढरं येतात म्हणजे ते लोक मेंढरं आणतात टप्प्याटप्प्याने चारत चारत आणतात। प्रत्यक्ष आम्ही सुद्धा कपाशा देतो त्यांना चारायला तर त्यामुळं काही विशेष नसतं। तर बघा एवढे साऱ्या मेंढरांचं नियोजन म्हणजे खूप म्हणजे महत्त्वाचं असतं। आता त्यांना विचारू किती मेंढर आहे आपण। दादा किती मेंढर आहे तुमचे? 60 मेंढर आहे। 60 मेंढर आहे का? आणि त्याला चारा घरी चारा नाही घरी चारा लागतो ना 4-5 टिरपा 4-5 टिरपा कशाच केलंय? काही कुट्टी बी, काही हरभऱ्याचा भूस हो का? हा अजून काही मक्काचं कापड असं सगळं काही चालतं त्याला। हो का? हा किती वर्षापासून करता तुम्ही मेंढर पालन? आता काय 25-30 वर्ष झाली। म्हणजे तुमचं पूर्ण फॅमिली म्हणजे खानदानी व्यवसाय हा बरोबर आहे की नाही? हा तुमच्याकडे पहिले घोडा पण होता? हा घोडा होता बरोबर हा कारण तुम्ही घाबरत होते आम्हाला लहानपणी। हा बरोबर। तर मग आता तुम्ही वार्षिक उत्पन्न किती काढता मेंढर पालनमधून? 2-2.5 2 लाख 3 लाख हा का? कधी 1 लाखाचं बी। म्हणजे आता मोठे मेंढर 60 आहे का लहान मोठे धरून 60 आहे? लहान मोठे धरून 60 आहे आता। 60 आहे का? वार्षिक उत्पन्न समजा 2-2.5 लाख सरासरी 2-2.5 लाख खर्च वजा करून खर्च वजा तर म्हणजे शेती किती तुम्हाला? शेतीचं ती थोडी 2 एकर 2 एकरच्या भरोश्यावर तुम्ही सर्व मेंढी पालन करता म्हणजे शेतीला एक जोडधंदा म्हणून आहे की नाही? बरोबर। तर मग मेंढी पालन चांगलं आहे का बकरी पालनमधून परवडतं की शेळी पालन? शेळी पालन चांगलं आहे याच्या प्रमाणे। म्हणजे कसं उत्पन्न जास्त शेळी पालन 2 पिल्ले देते कधी 3 देते। लोक काय की म्हणते मेंढीपासून जास्त उत्पन्न भेटतं? नाही पण मग ते लावलं लागतं ना। हा फिरावं लागतं कारण दारोदारी लोकांच्या घरोघरी फिरावं लागतं, लोक शिवाय देतात। बकऱ्याचं कसं शेळी पालन असलं हा पण आता घरी जायचं नाही चारा आणून टाकायचा बिंदास, बस। पण एवढ्या मेंढ्या म्हणजे त्यांचं नियोजन करणं खूप हार्ड राहतं हा आहे की नाही? आणि लोकांच्या शेतात गेले लोक शिव्या पण देतात शिवा पण देतात आहे की नाही? बरोबर, तो खूप महत्वाचा पॉईंट। त्यात तुमची म्हणजे धनगर समाजाची बरं का प्रत्येक म्हणजे आपले मित्र पण आहे तर त्यांच्यात खूप सहनशीलता जास्त असते। कोण काही म्हणलं ना बाप्पा बोल ऐकून घ्यायचं कारण आपल्याला गरज असते। पण मग शेत मेंढर काही खात नाही, नाचधूस नाही करत, फक्त एक गवत पायाडी खातात तेच। पण मग लोकांचं आता अवघड झाले आहे की नाही? तर मग आता पिल्ले किती याच्या खाली तुमचे? आता पिल्ले नाही, आता काय पिल्ले काय 10-20 आता बाकी सगळे विकून टाकेला आता याच्या। किती लाखाची पिल्ले विकली तुम्ही? 2 लाखाची। 2 लाखाची आता किती महिन्याची? 2.5-3 महिन्यात 4 महिन्यात। हा काय म्हणजे एक कोकरूच म्हणते ना त्याला? हा एक कोकरू कितीला विकता तुम्ही? 5,000-6,000 लोक। अच्छा म्हणजे मग तर बघा शेतीत बी 2 एकर शेती 2 लाखाचं उत्पन्न निघत नाही, कितीही तुम्ही मरमर करा, कितीही कष्ट करा, कितीही खर्च करा, पण शेतात 2 लाखाचं उत्पन्न अजिबात निघत नाही। तर 60 मेंढ्यातून जर वार्षिक उत्पन्न जर 2 लाख रुपये जरी निघत असलं ते तर अंदाजे सांगतायत, तर कदाचित जास्त पण निघू शकतं कारण त्यांचं कोकरू समजा 2-2.5 महिन्याचं कोकरू जर 5-5 हजाराला 6 हजारात विकत असेल तर कदाचित ते 2 लाखाचं उत्पन्न काढत पण असतील। आणि जास्त जर वजनाचे उद्याले पिल्ले तर मग जास्त तुम्हाला भेटू शकतं। पण मग काय राहतं त्यांचं व्यवस्थापन, पावसाळा आता येतोय पावसाळा त्यामुळे त्यांनी पिल्ले विकून टाकलेले अशा प्रकारे। मग आपण का नाही शेळी पालन करू? शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून त्यांनी हा व्यवसाय खानदानी व्यवसाय निवडलेला आहे।
तर आपण पण शेती आपल्याला समजा आपण मेंढर पालन आपल्याला लाज वाटते, मग आपण 2-3 शेळ्यापासून का सुरुवात करू शकत नाही? आपल्याला लाज म्हणजे ह्याच मोठा गुण हे आपला वीक पॉईंट आपला हाच आहे की आपल्याला लाज वाटते कोणत्या व्यवसायाची. तर बघा मित्रांनो, त्यांचं स्वतः त्यांनी सांगितलं 2-2.5 लाखाचं उत्पन्न 25 वर्षापासून ते मेंढी पालन करतायत. तर मग आपण आता नोकरीच्या मागं न लागता जर आपण व्यवसायाच्या मागं लागलो तर त्यात आपलाच फायदा, आपण मालक बनतो. तर आपण एवढे 60 ते 60-70 मेंढरं पाळतायत, आपण 2-3 बकऱ्या बसून किंवा जर कोणी आपले धनगर बंधू असेल, मित्र असेल तर त्यांच्याकडे तर मेंढरं राहतात, ते स्वतः व्यवसाय करतात बरं का. त्यांची मुलंसुद्धा करतात, त्यांना लाज वगैरे ते बाळगून घेत नसतात. आपल्यातच आपण फक्त पाटील मराठा समाज यामुळेच आपण मागं येतोय. तर हीच मोठी खंत वाटते बरं का. आपल्याला नोकऱ्या पण नाही, ओपन समाजाला नोकऱ्या पण नसतात. आपण व्यवसायाची पण लाज वाटते आपल्याला ह्या, कारण आता खूप असे मोठे लोक आहे की म्हणजे नोकऱ्या सोडून शेळीपालनाच्या सुद्धा मागे लागलेत. शेळीपालन मोठमोठे फार्म उभे करतायत. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे यांचं मेंढी पालन आहे. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद.